आमची बातमी, तुमचा व्यवसाय आता पोहोचेल लाखो लोकांपर्यंत। बातम्या प्रसिद्ध करायच्या असोत, व्यवसायाची जाहिरात करायची असो किंवा व्हिडिओ जाहिरात तयार करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायची असो, अहिल्यानगर सिटीझन न्यूज आहे तुमच्या विश्वासाचा साथीदार। तुमच्या बातम्या आणि जाहिराती आमच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरून हजारो नव्हे तर लाखो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। आजच संपर्क करा 9423182211 9422641963। अहिल्यानगर सिटीझन न्यूज, जे आपल्या मनात तेच आमच्या बातमीत। नमस्कार। नवीन असो किंवा जुने व्यावसायिक, तुमच्यासाठी आली आहे एक सुवर्ण व्यवसायाची संधी। इमिक इंडिया इलेक्ट्रिकल स्कूटर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी सोबत फक्त 2 ते 3 लाख रुपयामध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू करा। नाशिक सिन्नर MIDC मध्ये तब्बल 40,000 स्क्वेअर फूटच्या आधुनिक सुविधेत उच्च दर्जाच्या इलेक्ट्रिकल स्कूटर्सची निर्मिती केली जाते। तुमच्यासाठी उपलब्ध आहेत दमदार मॉडेल्स EV10X, EV20X, EV30X, EV40X, EV50X आणि EV60X। आणि खास म्हणजे बॅटरी, कंट्रोलर आणि मोटरवर 1 वर्षाची वॉरंटी। तुमच्या तालुक्यात स्वतःचा व्यवसाय उभा करण्याची हीच योग्य वेळ आहे। डीलरशिपसाठी आजच संपर्क साधा। एक तालुका, एक डीलर। इमिक इंडिया। चला, आपल्या यशाच्या प्रवासाला आजच सुरुवात करूया। अहिल्यानगर सिटीझन न्यूज, जे आपल्या मनात तेच आमच्या बातमीत। कर्जत नगर पंचायतीच्या नफा फंडातून काढण्यात आलेल्या बिलावरून राजकीय वातावरण तापले असून शिवसेना नेते सचिन घुले यांनी नगराध्यक्षांच्या कारभारावर जोरदार टीका केली आहे। नफा फंडातील जनतेच्या पैशाचा वापर नेमका कोणाच्या हितासाठी केला जात आहे, असा सवाल घुले यांनी उपस्थित केला आहे। कर्जत नगर पंचायतीच्या नफा फंडातून हजारो रुपयांची बिले काढण्यासाठी नगराध्यक्षांना वेळ आहे, मात्र शहरातील स्वच्छता, कचरा आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे। जनतेच्या पैशांचा वापर नेमका कोणाच्या हितासाठी केला जातोय याचा नगराध्यक्षांनी कर्जतकरांना जाब द्यावा। हा स्वार्थी कारभार आता कर्जतकर सहन करणार नाहीत, अशी टीका सचिन घुले यांनी केली। कर्जत नगर पंचायत मधील विविध भागातील कर्मचारी यांचे वेतन थकीत आहे। नफा फंडातील निधीतून कर्मचाऱ्यांचा सर्व पगार अदा करण्याची गरज असताना नगराध्यक्ष स्वतःच्या प्रभागातील बिले काढण्यासाठी आग्रही आहेत। ही अतिशय दुर्दैवी बाब आहे। शहरातील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर असताना नफा फंडातील खर्चाच्या बिलामुळे प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। जनतेच्या पैशाचा प्रत्येक रुपया शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी वापरला जावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे। दरम्यान संबंधित बिलांबाबत नगराध्यक्षाकडून नेमका काय खुलासा केला जातो आणि नफा फंडातील खर्चाचे स्वरूप काय आहे, याकडे कर्जतकरांचे लक्ष लागले आहे। अहिल्यानगर सिटीझन न्यूज साठी प्रतिनिधी अण्णासाहेब बनसोडे, अहिल्यानगर। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।